सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि आज 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन। खरं म्हणजे 23 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानात बाळासाहेबांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचारधारेचे शिवसैनिक अनेक समाजभिमुख लोकाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि आजच्या या 23 जानेवारी महत्त्वाचा दिवस आहेच, परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या 23 जानेवारीला आगळं-वेगळं महत्त्व आहे। मी सर्वप्रथम तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय। खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा हुंकार संपूर्ण देशभर हिंदुत्वाचा हुंकार हुंकला, प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रभावित केलं आणि गर्व से कहो हम हिंदू है हे म्हणण्याचं धाडस शिवसेना प्रमुखांनी दाखवलं आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावं यासाठी शिवसेना स्थापन केली आणि नंतर त्याचं व्यापकता वाढत गेली आणि मग संपूर्ण देशभर राज्यभर हिंदुत्व आणि मराठी याची जी काही वाटचाल सुरू झाली आणि त्याच वाटचालीवर त्यांचे विचार घेऊन आम्ही शिवसेना पुढे जाते आहे आणि मला या ठिकाणी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एक समाधान देखील आहे की त्यांच्या विचारांना पुढे नेत असताना अवघ्या 3-3.5 वर्षामध्ये शिवसेना आज चांदा ते बांधा घराघरामध्ये शिवसेना पोहोचली। विधानसभेमध्ये शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष, भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विधानसभेत झालेल्या अगोदरच्या या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। आता झालेल्या महापालिकांच्या निवडणुकात देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे देखील सिद्ध झालं। एक माझ्यासारखा साधा शाखा प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री देखील काम करण्याची संधी मला मिळाली।